संत तुकाराम महाराज अभंग. अवघा संसार सागर दुस्तर. निरूपण मेघा देशमुख चौहान. संत तुकाराम महाराज हे संत परंपरेतील एक थोर संत, भक्त आणि कवी होते. त्यांनी अभंगांमधून भक्ती, अध्यात्म आणि जीवनाचे गहन तत्वज्ञान सहज सोप्या शब्दात मांडले आहे. अवघा संसार सागर दुस्तर हा त्यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, जो संसाराच्या नश्वर स्वरूपाचे, भक्तीच्या मार्गाने मुक्ती मिळवण्याच्या महत्त्वाचे वर्णन करतो. अवघा संसार सागर दुस्तर, याते तारणार विठ्ठल एक. मायेचा पसारा पापाचा खजिना, त्यामाजी राणा देह बुद्धी. तुका म्हणे येथे आहे तो प्रपंची, कायमची साचे विठ्ठल नाम. अवघा संसार सागर दुस्तर, याते तारणार विठ्ठल एक. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाने संसाराचे स्वरूप आणि मुक्तीचा एकमेव मार्ग यांचे सुंदर चित्रण केले आहे. संसार हा सागर दुस्तर म्हणजे हा सागर पार करण्यास अशक्य, खवळलेला, गहन आणि अनंत महासागर असा वर्णन केला आहे. हा सागर पार होणे हे सामान्य माणसासाठी अशक्य आहे, कारण तो मायेच्या जाळ्यात अडकलेला असतो. पण तुकाराम महाराज सांगतात, याते तारणार विठ्ठल एक. या दुस्तर महासागर पार करणारा एकमेव विठ्ठल आहे. विठ्ठल म्हणजे सामान्य भाषेत विठोबा, म्हणजेच परमेश्वराचे प्रतीक, भक्तीचे केंद्रबिंदू आहे. हा अभंग भक्ती मार्गाचे सार आहे. संत तुकाराम भक्तीला महत्त्व देतात, पण त्यांची भक्ती ही बाह्यविधींची नसून अंतर्मनातील पूर्ण समर्पणाची आहे. संसार हे एक स्वप्न आहे, तो एक भास आहे. तो महासागरासारखा खवळलेला आहे, कारण तो मनाच्या लाटांमुळे निर्माण झालेला आहे. मन हे अहंकाराचे साधन आहे, जे सुख दुःख, लाभहानी, जन्म मृत्यू या द्वंद्वाच्या चक्रात गुंतवते. हा सागर दुस्तर आहे, म्हणजे त्याला पार करणे कठीण आहे. याचे कारण माणूस स्वतःच्या इच्छा, वासना, भय, लोभ यांच्या जाळ्यात अडकतो. संसारी मायेची खेळणी आहे, ती आपल्याला खऱ्या सत्यापासून दूर ठेवते. द्वैत म्हणजे दोन हे संसाराचे मूळ आहे. सागराच्या लाटा द्वैतामुळे खवळतात. हे द्वैत म्हणजे चांगले वाईट, प्रेम विरोध, जीवन मृत्यू हे आहे. भक्ती ही द्वैत नष्ट करणारी शक्ती आहे. विठ्ठल हे द्वैताचे प्रतीक नाही, तर ते एकत्वाचे, संपूर्ण अस्तित्वाचे प्रतीक आहे. भक्ती हा प्रेमाचा मार्ग आहे. महाराज म्हणतात, भक्ती ही नदीसारखी वाहते, अहंकाराचे बंधन तोडते आणि आपल्याला समुद्रात विलीन करते. संत तुकारामांच्या अभंगात विठ्ठल एक हे एकत्वच्या तत्वाशी जुळते. विठ्ठल हे वैयक्तिक देव नाही, तर ते दैवत आहे. ते अस्तित्वाचे सार आहे. नामस्मरण हे मंत्र नाही, तर ध्यान आहे. विठ्ठलाचे नाम जपताना आपण आपल्या मनाला शांत करतो, आणि ते शांत झाले की खवळलेला सागर शांत होतो. संसाराच्या सागरा पार होणे हे संघर्षाने होत नाही, तर समर्पणाने होते. भक्ती ही भावनिक माणसांसाठी सोपी आहे. ती आपल्याला गुरु किंवा देवाकडे पूर्णपणे सोपवते, आणि आपल्याला गुरु किंवा देवाकडे सोपवण्यातच मुक्त आहे. संसार हा मायेचा खेळ आहे. माया म्हणजे भ्रम असतो.
आपल्याला हा सागर दुस्तर वाटतो, कारण आपण संसारापासून वेगळे आहोत असे समजतो. पण जेव्हा आपण विठ्ठलात म्हणजेच अस्तित्वात विलीन होतो, तेव्हा आपण पार होतोच. तुकाराम ते पूर्ण भक्त आहेत, कारण त्यांची भक्ती ही कृतीत उतरली होती. तुकाराम महाराजांचा भक्त जगात राहतो, पण जग त्याच्यावर परिणाम करीत नाही. तो साक्षी असतो. सागराच्या लाटा त्यांच्यावर वाहतात, पण त्यात ते बुडत नाही. भक्तीने आपण नम्र होतो आणि नम्रपणात संसार हा निर्वाण होतो. आजचा माणूस धावपळीत आहे. तो नोकरी, कुटुंब, स्पर्धा यांच्या सागरात आहे. ते सांगतात विठ्ठलाचे नाम जपा, पण नाम जपताना जागरूक राहा. ते नाम आपले मन शांत करेल. संसाराच्या दुस्तर सागरात विठ्ठल हे नाव आपले कोंदण आहे. ते नाव आपल्याला सोडवेल, कारण ते आपल्यातच आहे. भक्ती ही प्रेमाची पराकाष्ठा आहे. तुकारामांसारखे भक्त प्रेमात विलीन होतात आणि त्या विलीन होण्यातच संसार संपतो. संसार हा शत्रू नाही, तर शिक्षक आहे. संसार आपल्याला विठ्ठलाकडे नेतो. जेव्हा आपण विठ्ठलात म्हणजे पूर्णत्वात विलीन होतो, तेव्हा सागर हा आपला मित्र होतो. तो आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन जातो. जीवन हे संघर्ष नाही, तर उत्सव आहे. दुस्तर सागरात विठ्ठलाचे नाव हे उत्सवाचे गान आहे. भक्तीने आपण मुक्त होतो आणि मुक्ती ही फक्त मुक्ती नाही, तर ती जीवनाची पूर्णता आहे. तुकाराम महाराजांची शिकवणी सरळ, भावपूर्ण आहे. आजच्या जटिल जगात ही शिकवण आवश्यक आहे. संसाराच्या लाटांमध्ये विठ्ठल शोधला तरच आपण तारले जाऊ. मायेचा पसारा पापाचा खजिना, त्या माझी राणा देह बुद्धी. तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओळींनी संसाराच्या भ्रामक स्वरूपाला आणि देहबुद्धीच्या प्रभुत्वाला अधोरेखित केले आहे. मायेचा पसारा म्हणजे विश्वातील सगळ्या आकर्षणांचा बाजार आहे. हा बाजार जो दिसतो खरा, पण खरे तर तो भ्रमाचा जाल आहे. हा संसाराचा पसारा पापाचा खजिना आहे. कारण तो माणसाला लोभ, क्रोध, काम, मद इत्यादींमुळे पापाच्या बंधनात गुंतवतो. या सर्वाला राणा म्हणजे देहबुद्धी, जी देहाला, इंद्रियांना आणि बाह्य सुखांना करे मानते, ती कारणीभूत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माया ही भ्रम नाही, तर आपल्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे निर्माण झालेली असत्यता आहे. तुकाराम महाराजांच्या दृष्टीने माया ही भ्रम आहे, जी समाजाने लादलेल्या खोट्या आदर्शामुळे निर्माण होते. दुनिया खरी नाही, माया आहे. पण ती प्रत्यक्ष माया नाही, तर ती आपल्या डोळ्यांमध्ये असलेला भ्रम आहे. मन हे स्वप्नांनी भरलेले आहे. आपण आपले स्वप्न सर्वत्र टाकतो आणि या स्वप्नामुळे वास्तव विकृत होते. समाज, कुटुंब आणि शिक्षण हे माणसाला नैसर्गिक केंद्रापासून दूर नेऊन खोटे केंद्र, अहंकार निर्माण करतात. हे केंद्र खोटे असल्याने जीवन खोटे होते. माणूस यंत्ररथ होतो आणि मग तो एकाच वर्तुळात फिरतो. आणि या एकाच वर्तुळात फिरल्यामुळे त्याला निराशा मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही
खोटे जीवन जगता. या खोट्या जीवनासाठी खोटे केंद्र लागतात. ते केंद्र म्हणजे तुमचा अहंकार, तुमचे चेतन मन आहे. हा अहंकारच मायेचा पसारा पसरवतो. हा पसारा धन, सत्ता, नाव, सुख यांचा बाजार तयार करतो. हा बाजार जो आकर्षक दिसतो, पण प्रत्यक्ष मात्र तो आपल्या पापाचा खजिना असतो. पाप म्हणजे बंधन, जे आत्म्याला देहाच्या जंजाळात अडकवते. तुकाराम महाराज सांगतात की हा पसारा माणसाला खरे खोटे यातील भेद समजू देत नाही. तो देहाला मी समजतो, इंद्रियांना सुखाचे साधन मानतो आणि सांसारिक गोष्टींना शाश्वत समजतो. परंतु हे सर्व भ्रम आहेत, जे पापाच्या खजिन्यात रूपांतरित होतात व कर्मबंधन, दुःख, पुनर्जन्म यांच्या चक्रात अडकवतात. देहबुद्धी हा या भ्रमाचा मुख्य राणा आहे. तुकाराम महाराज हे स्पष्ट करतात की देहबुद्धी म्हणजे मी देह आहे हा भ्रम आहे. या भ्रमात माणूस शरीर, मन आणि विचारांशी इतका जखडला जातो की तो आत्म्याचे अस्तित्व विसरतो. महाराज म्हणतात, तुम्ही विचार करता आणि याच वासनायुक्त विचारांनी जखडले जातात. मग वाटते की तुम्ही देहाचे मालक आहात, पण हे सत्याच्या पूर्ण उलट आहे. खरे तर देह आणि मन हे दोन वेगळे नाहीत, ते एकाच ऊर्जेचे विरुद्ध ध्रुव आहेत. तुम्ही देहाचे मालक नाही, देह तुमचा मालक नाही. या दोन गोष्टी नाहीत. तुमचे अस्तित्व एक आहे, विरुद्ध ध्रुवांचे गहन सामंजस्य आहे. परंतु देहबुद्धीमुळे आपली विभागणी होते, त्यामध्ये डोके केंद्र होते आणि ते विचारांमधून निर्माण होते. गर्भात जेव्हा जीवन सुरू होते तेव्हा डोके नसते, पण जीवन असते. ते जीवन कुठेही नाही, परंतु ते जीवन सर्वत्र पसरलेले आहे. तुकाराम महाराज सांगतात, तुमचे जीवन सर्वत्र आहे. ते तुमच्या शरीरात सर्वत्र पसरलेले आहे, ते सर्वत्र आहे. मात्र देहबुद्धीमुळे ते सत्य उलटे होते आणि माणूस डोक्यात केंद्र शोधतो. या डोक्यात केंद्र शोधल्यामुळे तो यंत्रवत बनतो, यंत्रासारखा विचार करतो आणि ह्या बाह्य जगात गुंततो. हा भ्रमच पापाचा खजिना गोळा करतो. तो लोभाने धन, क्रोधाने द्वेष, कामाने वासना युक्त होतो. नंतर तुकारामांच्या शब्दात सांगायचे झाले तर ही देहबुद्धी राणीप्रमाणे राज्य करते आणि माणूस तिचा गुलाम होतो. अशा प्रकारे संत तुकारामांच्या अभंगाला अधिक वैज्ञानिक आणि अनुभवात्मक आयाम देता येतो. मायेचा पसारा हा भ्रमाचा बाजार आहे, जो देहबुद्धीच्या राजवटीत पापाचा खजिना होतो. पण भक्तीने आणि स्व आठवणीने माणूस मुक्त होतो. तो आत्म्याच्या खऱ्या स्वरूपात प्रगटतो, जिथे संसाराचे बंधन फसवे होते आणि ते नाहीसे होते. तुकाराम महाराज म्हणतात, देव तुमच्यात जन्म घेऊ शकतो जर तुम्ही खऱ्या स्वमध्ये असाल तर. ही मुक्तीच तुकारामांची भक्ती आणि जागृती एकत्र आणते. आपण भ्रमाकडून सत्याकडे,
व देहबुद्धीपासून आत्मबोधाकडे वाटचाल करतो. तुका म्हणे येथे आहे तो प्रपंची, कायमची साचे विठ्ठल नाम. तुकाराम महाराजांच्या अभंगातील ही ओळ एका साध्या भाषेत जीवनाच्या गहन रहस्यांची कुंजी उघडते. येथे तुकाराम महाराज संसाराच्या जंजाळात अडकलेल्या माणसाची व्यथा आणि विठ्ठल नामाच्या शाश्वत सत्याकडे वळण्याचे आवाहन करतात. प्रपंच म्हणजे मायेची जाळ, इंद्रिय सुखांचा धुंदावा, अहंकाराचे बंधन आहे. हा प्रपंच मात्र माणसाला वास्तवापासून दूर नेतो. या उलट विठ्ठल नाम हे कायम स्वरूपी सत्य आहे, जे भक्तीच्या मार्गाने मुक्तीचे द्वार उघडते. हा भेद ओळखणे म्हणजे अध्यात्माचा खरा प्रवेश होय. तुकारामांच्या या दृष्टिकोनाला तत्वज्ञानात एक वेगळे पण सुसंगत रूप मिळते. तुकाराम महाराज भक्तीला, नामस्मरणाला आणि जीवनाच्या उत्सवाला जोडून प्रपंचाच्या मायेपासून आपणाला शाश्वत सत्याकडे नेतात. त्यांच्या शिकवणुकीत अहंकाराच्या पलीकडे जाणे, मनाचे खेळ ओळखणे यांच्याशी निगडीत सार दडले आहे. तुकाराम महाराजांच्या दृष्टीने प्रपंच हा मनाचा खेळ आहे, एक भ्रमाचा जाळ आहे. महाराज वारंवार सांगतात की संसार ही माया नाही, तर मनाची निर्मिती आहे. माणूस प्रपंचात अडकतो कारण तो अहंकाराच्या जाळ्यात सापडतो. दैनंदिन संघर्ष, क्रोध, भीती हे सर्व मनाच्या द्वैताचे फलित आहे. तुकारामांच्या अभंगात येथे आहे तो प्रपंची ही ओळ नेमकी याचेच प्रतिबिंब आहे. तुकाराम महाराज सांगतात, प्रपंच हे वास्तव नाही, ते मनाच्या विचारांच्या साखळीचे उत्पादन आहे. माणूस हा या जाळ्यात अडकतो कारण तो या भ्रमात जगतो. तुकाराम महाराजांच्या तत्वज्ञानात हा प्रपंच माया म्हणून ओळखला जातो. तो जणू एक स्वप्नात रमतो, ज्यात माणूस स्वतःला खरा समजतो. तुकाराम महाराज मायेच्या या जाळ्यातून मुक्त होण्यासाठी भक्तीचा व नामस्मरणाचा मार्ग सुचवतात. तुकारामांच्या कायमची साचे विठ्ठल नाम ही ओळ तुकाराम महाराजांच्या दृष्टीने विठ्ठल हे प्रतीक शाश्वत चेतनेचे आहे. विठ्ठल नाम केवळ जप नाही, तर एकाग्र अवस्थेत विलीन होणे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती ही प्रेमाची अवस्था आहे, ज्यात अहंकार विरघळतो, वितळतो आणि माणूस शून्यात पोहोचतो. तुकारामांच्या अभंगात विठ्ठल नाम हे मुक्तीचे साधन आहे. प्रपंचात असतानाही माणूस यापासून अलिप्त राहू शकतो. तुकाराम महाराज सांगतात की जीवन हे उत्सव आहे. तुम्ही प्रपंचाला नाकारू नका, तर त्यात शाश्वत सत्य शोधा. विठ्ठल नाम हे ते सत्य आहे, जे कायम आहे. हे ते सत्य बदलणारे नाही. तुकाराम महाराजांचे तत्वज्ञान जीवनाच्या व्यावहारिकतेत उतरते. ते सांगतात, आधुनिक माणूस प्रपंचात इतका बुडाला आहे की तो सुखाच्या शोधात दुःख वाढवतो. पैसा, पदवी, संबंध हे जे सर्व मायेचे रूप आहेत, त्याला अंगीकारतो. तुकाराम महाराज भक्तीचा मार्ग सुचवतात,
प्रपंच क्षणिक आहे व विठ्ठल शाश्वत आहे असे ते सांगतात. एका विठेवर उभे असलेला माणूस म्हणजे प्रपंच आहे आणि आकाशात उडणारा पक्षी शाश्वत आहे. मुक्ती म्हणजे विटेवर उभे राहूनही आकाशात उडणे होय. तुकारामांच्या अभंगात हे भक्तीद्वारे होते हे सांगितले आहे. तुकाराम महाराजांचा हा विचार जैन, बौद्ध, हिंदू, सुफी या समग्र तत्वज्ञानाशी जोडला जाऊ शकतो. प्रपंच हा संसार आहे ज्यात माणूस अडकतो, पण शाश्वत सत्य हे तत्व आहे जे मानवाच्या आत आहे. तुकाराम महाराज सांगतात, जीवन हे ना संन्यास आहे ना संग्रह आहे, तर जीवन उत्सव आहे. तुकारामांच्या विठ्ठल नामात नाम जप मन शांत करते. मुक्ती ही बाहेर नाही, आत आहे. आपण प्रपंच ओळखून त्यापासून अलिप्त व्हायचे आहे. संत तुकाराम यांचा अवघा संसार सागर दुस्तर हा अभंग आपल्याला संसाराच्या नश्वर स्वरूपाची आणि भक्तीच्या मार्गाने मुक्ती मिळवण्याच्या महत्वाची जाणीव करून देतो. या अभंगाचे आध्यात्मिक महत्व असे आहे की तो आपल्याला मायेच्या जाळ्याबाहेर पडण्याच्या आणि परमेश्वराच्या नामात खरे सुख शोधण्याचा मार्ग दाखवतो. तात्विक दृष्ट्या हा अभंग आपल्याला सांसारिक सुखांच्या मागे धावण्याऐवजी आत्मिक शांती आणि सत्याचा शोध घेण्यास प्रेरित करतो. दैनंदिन जीवनात आपण जर याची अंमलबजावणी केली तर आपण तणावमुक्त, सकारात्मक आणि संतुलित जीवन जगू शकतो. हा अभंग आपल्याला शिकवतो की संसारात राहूनही आपण भक्तीच्या मार्गाने परमेश्वराशी जोडले जाऊ शकतो. विठ्ठलाचे नामस्मरण, सकारात्मक दृष्टिकोन, देहबुद्धीपासून मुक्ती आणि प्रपंच अध्यात्म यांचा समतोल यामुळे आपण आपल्या संसाराच्या दुस्तर सागर आपण पार होऊ शकतो. संत तुकाराम यांचे हे शब्द आजही तितकेच प्रासंगिक आणि प्रेरणादायी आहे जितके ते त्यांच्या काळात होते. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.